ये है खबरों की खबर और आप देख रहे हैं खबरों की खबर टीव्ही। सर, आमच्या चॅनलवर आपलं अभिनंदन, स्वागत आहे। आणि आपण पण जिल्हा परिषद निवडणुकीचे इच्छुक उमेदवार आहोत। काय म्हणणार सर, कसं करणार तुम्ही जिल्हा परिषदचं नियोजन कसं करणार उमेदवार? आमचे संभाजीनगरचे खासदार माननीय संदीपान पाटील भुमरे साहेब आणि पैठण तालुक्याचे विकास महर्षी विलासबापू भुमरे आमदार नेतृत्वाखाली रोड परिषद अंतर्गत रोड, नाल्या आणि पाण्याचे नियोजन करणार आहे व विमानतळ ठिकाणी बस स्टँडच्या अजून आतापर्यंत कोणत्या प्रकारची व्यवस्था नाही, तर बस स्टँडची व्यवस्था करणार। सर, गावात अशी कोणती मोठी समस्या आहे जे आतापर्यंत त्याचं निवारण झालेलं नाही? नाल्याचे प्रश्न आहेत आमचे। काय आहे ते परिस्थिती? म्हणजे अंतर्गत नालेच नाही, तर त्याच्यामुळे लोकांना त्रास होतो, ते आपण सोडायचे प्रयत्न करणार। सर, आपण राजकारणामध्ये किती वर्षापासून आहे? 1991 पासून सोसायटीचे 22 वर्ष माझ्या ताब्यात विविध कार्यक्रम सोसायटी होती। 2000 ते आतापर्यंत मी सरपंच होतो 2000 ते 2004 पर्यंत, आणि आता पण माझंच पॅनल सरपंच वगैरे माझेच आहे गावामध्ये। किती आहे सरपंचची संख्या? किती आहे? सदस्य संख्या 17 आहे। आणि सरपंच कोण आहे सर? मनीषा अण्णासाहेब येळे सरपंच आहे ओबीसी म्हणून। ते चांगलं काम चालू आहे का? काम चांगलं चांगलं। आपण जिल्हा परिषद मध्ये निवडून आल्यावर काय काय करणार जनतेसाठी? व्यायामवाडीमध्ये बस स्टँड नाहीये, व्यायामवाडी गावात आणि अनेक म्हणजे जिल्हा परिषद अंतर्गत जे रोड आहेत, नाल्या आहेत, ते चांगले करायचा प्रयत्न करायचे। सर, आपण म्हणतो की आपण 91 पासून राजकारणामध्ये आहे आणि जे पंतप्रधान म्हणून घरकुलची स्कीम आणि जे मनरेगाची जी स्कीम असते ते काय जनतेला लाभ मिळाले का सर? मिळालेले आमच्या गावात मिळाले। किती लोकांना आतापर्यंत लाभ मिळालेला सर? ते धनगर समाजाला 100 लोकांना मिळालेले आहे आणि मनरेगामध्ये 50 लोकांना मिळाले। सर, आपलं शिक्षण झालं का? आपण शेती करतो सर? माझं मी मॅट्रिक 1977 ची मॅट्रिक माझी। सर, आपण जिल्हा परिषदसाठी इच्छुक उमेदवार आहे, विमा मांडण्याची जनतेला काय आवाहन करणार की त्यांचे मतदान तुमचे हक्काने करा, अगर तुम्ही इच्छुक उमेदवार उभे आहेत? मतदान आतापर्यंत जे बी आमच्या व्यायाममंडळ सर्कल मधून जे लोक निवडून आले, तर 25 वर्षापासून व्यायाममंडळ गावामधील कोणत्याही उमेदवाराला आतापर्यंत म्हणजे तिकीट मिळालेलं नाही। आणि जे आतापर्यंत जे होते ते संभाजीनगर ठिकाणी राहतात आणि जे सर्कल मध्ये कोणत्या प्रकारचे काम करीत नाहीत। सर, आपण जिल्हा परिषदला निवडणूक लढणार आहे, तर आपण अपक्ष लढणार की आपली कोणती पार्टी आहे? आमची शिंदे गटाचे शिवसेना आहे आम्ही। काय नाव आहे सर आपलं? लहू रामभाऊ टुकरे। सर, आमच्या चॅनलवर आपलं स्वागत, अभिनंदन आहे। आणि लहू पाटील सर जे आहे जिल्हा परिषदचे इच्छुक उमेदवार आहेत आणि आपण एक तरुण आहे, तरुणांसाठी गावात काय हवं त्याच्याबद्दल पूर्ण माहिती द्या। नमस्कार, मी राजेंद्र दशरथ पवार। आम्हाला लहू पाटलाकडून आहे ना एक बस स्टँड, व्यायामशाळा, सार्वजनिक बाथरूम हे अपेक्षित आहे आमच्याकडून। सर, लहू पाटील जे साहेब आहे जिल्हा परिषदचे इच्छुक उमेदवार आहे, तर तुम्ही विमा मांडण्याची जनतेला काय आवाहन करणार की पाटील साहेब उभे राहिले तर त्यांनाही मतदान करा? पाटील साहेब उभे राहिले ना, पाटील साहेब सगळे खेड्यापाड्याशी सगळे त्यांचे संबंध चांगले आहेत, सगळे व्यवस्थित आहे त्यांचं नेटवर्क सगळे खेड्यापाड्यात। तर आमची अपेक्षा आहे पाटील जर आले तर हे सगळे कामं करतील। आपलं शिक्षण आहे का आपण बिझनेस? सर, मी व्यावसायिक आहे। काय नाव आहे आपलं? राजेंद्र दशरथ पवार। थँक्यू।